आपण महापौर आहेत की नाही, त्यांनी आज पाहणी दौरा केला. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मॅडम, नक्की नवी मुंबईकरांना पाण्याची जी समस्या भेडसावते, कितपर्यंत पाणीसाठा असणार आहे आणि दूषित पाणी प्यायला भेटतंय का? अ, आपल्या आदरणीय नवी मुंबईचे शिल्पकार वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या दूरदृष्टीने आपण स्वतःचं असं जलसंपन्न असं मोरबे धरण आपल्या महानगरपालिकेच्या मालकीचं आहे आणि त्यांच्या ह्या दूरदृष्टीमुळे नक्कीच नवी मुंबईकरांना कुठेही पाण्यासाठी वणवण करावी लागत नाही. आपल्या पावसाळ्यामध्ये जेव्हा आपलं डॅम पूर्ण भरतं, तेव्हा 88 मीटरवर त्याची अ, ते भरतं आणि आज वर्षभरानंतर जेव्हा पाणी आपण वापरलेलं आहे आणि एवढ्या तापत्या उन्हामुळे ते 72 मीटरवर आलेलं आहे. त्यापैकी आपण 17% पाणी हे वापरायोग्य आहे. तर नक्कीच जुलैपर्यंत आपल्याला कसलाही पाणी टंचाई किंवा पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार नाहीये. नक्कीच आपण 10% कपात केलेली आहे. कारण पावसाचं म्हणजे निसर्गापुढे कोणीही जाऊ शकत नाही. पाऊस आज होईल, उद्या होईल की नंतर होईल. जर पाणी आपण म्हणजे नियोजनबद्धच असं पुरवतोय, पण आजूबाजूच्या शहरातील लोकांना जो त्रास सहन करावा लागतो, ते आपल्या नवी मुंबई शहरातील लोकांना भविष्यात सहन करावा लागू नये आणि नक्कीच पाण्यासाठी 3-3, 4-4 दिवस पाणी न येणं म्हणजे आपण जर म्हणजे इतर महानगरपालिकेतल्या लोकांना भेटलो, तर नक्कीच त्याची समस्या काय आहे, काय त्रास आहे, ते जाणून घेऊ शकतो. नवी मुंबईकरांना नक्कीच असा त्रास काहीही होणार नाहीये. पुढच्या अडचणीला आपल्याला असं सामोरं नको जायला म्हणून आपण 10% कपात करतोय. कारण लोकांनाही ती सवय लागायला हवी, की आपण जे पाणी वापरतोय ते नियोजनबद्ध आणि योग्य रीतीने वापरलं गेलं पाहिजे. म्हणजे पाणी आता उष्माघात वाढलाय. पाण्याचा वापर जास्तीत जास्त केला जातोय. पाणी भरपूर प्यायला पाहिजे, पण अपव्यय कुठे होत असेल, तर ते आपण टाळलं पाहिजे. कारण आज पाणी आपल्याकडे आहे. भविष्य आपल्याला माहीत नाहीये. कारण नवी मुंबईची लोकसंख्या वाढते. वाढत्या लोकसंख्येला आणखीन पाणी लागणार आहे आणि त्या संदर्भातही आदरणीय नाईक साहेबांच्या दूरदृष्टीने आपण दुसऱ्या डॅमचं नियोजन सुरू केलेलं आहे. पण तोपर्यंत एकमेव आपल्याकडे मोरबेचं स्तोत्र आहे आणि ते आपल्याला योग्य रीतीनेच पाणी पुरवलं पाहिजे. मॅडम, दूषित पाणी भरून काही दिवसांपासून नागरिकांच्या आहे की दूषित पाणी नळाला येतंय. तुम्ही आज पाहणी केली, स्वतः पाणी देखील प्यायलात. पण दूषित पाणी नक्की आहे का? नक्कीच आपल्या डॅममध्ये तरी दूषित पाणी नाहीये, कारण ते आम्ही प्यायल्यावर कुठलाही वास किंवा कलर त्याचा बदललेला किंवा वेगळी टेस्ट अशी जाणवली नाही आणि नॉर्मल चांगलं पाणी त्या पाणी पिल्याने काही त्रासही झाला नाही. मधल्या दरम्यान आपण 15 दिवसापूर्वी एक शटडाऊन घेतलेला आणि त्याच्यामध्ये 3 दिवस आपल्या लाईन म्हणजे पावसाळ्यापूर्वीचं नियोजन म्हणून 3 दिवस पाईपलाईन बंद होत्या. मग कुठेतरी पाईपमध्ये माती किंवा जे अडकलेलं असतं ते पाण्याच्या फ्लोनी पुढे जातं आणि पूर्ववत जेव्हा होतं सुरू पाणी तेव्हा जातं आणि मग त्यामुळे पाणी गढूळ येऊ शकतं आणि आलंही तसं. तर नक्कीच नवी मुंबईकरांना सर्वांना नागरिकांना माझे आव्हान आहे, की अशा ह्या पाण्याच्या चाचण्या महानगरपालिकेच्या माध्यमातून केल्या गेल्यात. ते त्याच्यात कुठलंही हार्मफुल असं काहीच नाहीये. नक्कीच त्याच्याने आपल्याला त्रास होणार नाहीये. कारण आपण जे मोरबेचं पाणी आहे ते टप्प्या-टप्प्यावर शुद्धीकरण केलं जातं आणि त्यानंतरच आपल्या घरापर्यंत पोहोचवलं जातं. तर पाण्यामुळे कुठलाही सध्या तरी काही त्रास नाहीये आणि जो त्रास आता होतोय, उष्माघात वाढतंय आणि लोकांना आव्हान आहे, की जर गरज असेल तरच आपण बाहेर पडा. भरपूर पाणी प्या. नक्कीच आपल्याला काही त्रास होणार नाही आणि आपल्याकडे पाण्याचा समृद्ध असा साठा आहे. जुलैपर्यंत आपण नियोजनबद्ध पाण्याचा वापर केला, तर नक्कीच आपल्याला कसल्याही पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार नाही. मॅडम, दिघा आणि ऐरोली परिसरामध्ये अद्याप मोरबेचं पाणी पोहोचलेलं नाहीये. त्याच्यासाठी काय नियोजन आहे का तुमचं? नक्कीच आता दिघा आणि ऐरोली भागामध्ये एम-आय-डी-सीच्या माध्यमातून, बारवी डॅमच्या माध्यमातून पाणी पुरवलं जातं. पण नक्कीच आपल्या मालकीचं, आपल्या हक्काचं मोरबे डॅम आहे आणि भविष्यात आपण दुसऱ्या डॅमचं नियोजन केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून आपण पनवेल, उरण ह्या महानगरपालिकांमध्ये पण पाण्याचं नियोजन व्हावं, ही ह्यासाठीही आपण प्रयत्न करतोय. भविष्यात आपण आता पनवेलला जे पाणी पुरवठा करतोय सिडकोच्या माध्यमातून, नक्कीच भविष्यात त्यांना त्यांचं हक्काचं पाणी मिळालं अ, दुसऱ्या डॅममधून, तर ते पाणी आपल्याला आपल्या नवी मुंबईमध्ये वळवता येईल आणि नक्कीच बेलापूर ते दिघा प्रत्येक ठिकाणी आपल्या मोरबेचं आणि येणाऱ्या नवीन डॅमचंही पाणी पोहोचेल.
निश्चितपणे जरी नवी मुंबई जलसमृद्ध असली तरी पाणी नागरिकांनी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळा असं देखील महापौरांनी आवाहन केलं आणि आम्ही देखील आवाहन करतो की नवी मुंबईकरांनी पाणी जपून वापरावा आणि काटकसरीने वापरा असं आवाहन आम्ही सुद्धा करतो. ज्ञानेश्वर जाधव, नवी मुंबई.